नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. सकल हिंदू समाजाच्या व बंजारा समाजाच्या भावना तीव्र. सोयगाव तालुक्यातील एका गावातील त्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकल हिंदू समाज व बंजारा ब्रिगेडच्या वतीने सोयगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या नराधमाच्या 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा समाज बांधवांनी तीव्र शब्दात निषेध केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महिला व पुरुषांच्या भव्य मोर्चाला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. शहरातील काही भागातून मोर्चा बसस्थानक मार्गाने दुपारी 1 वाजता तहसीलवर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. बंजारा ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या होत्या. अत्याचार घटनेच्या आरोपी रमजान शेख यास फाशीची शिक्षा द्या अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती. या आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तीला अटक करा या मागणीच्या घोषणा बाजी मोर्चेकरी देत होते. मोर्चातील मागण्या. या आक्रोश मोर्चात दिलेल्या निवेदनात अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तीला सह आरोपी करा, हे प्रकरण अति जलद न्यायालयात चालवा, पीडित महिलेला पोलीस संरक्षण देऊन 20 लाख रुपये शासकीय मदत द्या यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मनीषा मेने यांना महिलांनी दिले. सोयगाव शहरात अजिंठा, फरदापूर, सिल्लोड आदी ठिकाणावरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे आदींसह पोलिसांनी मोर्चा दरम्यान बंदोबस्त ठेवला. ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.